लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता बजेटमध्ये 36,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. आता लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना दर महिन्याला लाभ कायम मिळणार. प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार. कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट अशी आलेली आहे. ही अपडेट ऐकल्यानंतर सर्वजण व्हिडिओला लाईक करणारच आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करणार. तर बघा, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळाले आणि आता लाडक्या बहिणींना मार्चचे पैसे मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे हे पैसे तुम्हाला 2 दिवसात मिळणार आहेत. आज तारीख आहे 11 मार्च आणि उद्या तारीख आहे 12 मार्च. तर बघा, 12 मार्च पर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी अपडेट समोर आलेली आहे. बघा, आजपासून मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. 9व्या हप्त्याचे पैसे वाटप करा, असे आता वरूनच आदेश देण्यात आलेले आहेत. काल तारीख होती 10 मार्च. काल बजेट सादर झालेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बजेट सादर केलेलं आहे व लाडक्या बहिणींना खूप मोठी खुशखबर दिलेली आहे. आता ती खुशखबर काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, वर्ष 2025 या ठिकाणी बघा, काल 10 तारखेला अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी बघा, फक्त एका योजनेसाठी, लाडकी बहीण या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. ही योजना आता कधीही बंद होणार नाही. तुम्हाला प्रत्येक महिन्याला लाभ मिळणार आहे. भरपूर महिलांच्या मनामध्ये शंका होती की ही योजना बंद करतील, 2 महिने 3 महिने चालवतील, 4 महिने चालवतील आणि बंद करतील, असं भरपूर महिलांना वाटत होतं. परंतु आता या ठिकाणी गोष्ट क्लिअर झालेली आहे, कारण की वर्ष 2025 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. आता ही योजना अजिबात बंद होणार नाही. विशेष म्हणजे आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार, मे महिन्याचे पैसे मिळणार, जूनचे पैसे मिळणार, जुलै महिन्याचे पैसे मिळणार, त्यानंतर ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, नोव्हेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर या सर्व 2025 वर्षातील सर्व महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. कारण की आता जवळपास 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे वर्ष 2025 साठी. ही या ठिकाणी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तुम्हाला फेब्रुवारी पर्यंत, म्हणजे जवळपास लाडक्या बहिणींना आतापर्यंत 8 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. 8 हप्त्याचे पैसे म्हणजे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 1500 प्रमाणे 8 महिन्याचे पैसे मिळाले. म्हणजे जवळपास 1500 गुणिले जर आपण या ठिकाणी 8 केलं तर जवळपास 12,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत आणि हे 1500 रुपये मार्च महिन्याचे असणार आहेत. तर बघा, जवळपास 2,53,00,000 महिलांना हा लाभ वितरित होणार आहे. 2,53,00,000 लाभार्थी महिला आहेत ज्यांना हे पैसे मिळणार आहेत, आर्थिक लाभ मिळणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे. अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास एकूण 2,53,00,000 महिलांना हे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, परंतु 10 तारखेला या ठिकाणी बघा, 10 मार्चला अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पात खूप प्रमाणात मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बघा, 2100 रुपये बाबत घोषणा झाली की नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत घोषणा झालेली आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. अनेक मोठ्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत. लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सुद्धा मोठी घोषणा झालेली आहे. त्यानंतर लखपती दिदी योजनेसंदर्भात सुद्धा खूप मोठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. त्यांनी काय म्हटलेलं आहे, 24 लाख बहिणींना लखपती करणार. अर्थसंकल्पामध्ये मोठी त्यांनी घोषणा केलेली आहे. आता एक्झॅक्टली काय आहे ते तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगतो. तर या ठिकाणी बघा, लेक लाडकी योजनेअंतर्गत 1,13,000 लाभार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. 2025-26 वर्षासाठी लेक लाडकी योजनेसाठी जवळपास 50.55 लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे, प्रस्तावित झालेले आहेत. लेक लाडकी योजनेअंतर्गत 1,13,000 लाभार्थ्यांना थेट लाभ वितरित केला जाणार आहे. म्हणजे 1,13,000 महिलांना हा लाभ मिळणार आहे, अशी या ठिकाणी सध्याची अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, घरकुल योजनेसंदर्भात बघा, पीएम आवास योजनेसंदर्भात या ठिकाणी खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. बघा, घरकुल योजना 2025-26 सर्वात मोठी अपडेट. बघा, जवळपास पाठीमागेच तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अपडेट दिली होती की घरकुल योजनेसाठी 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत. 20 लाख बहिणींना घर मिळणार होतं, असं अपडेट होती.
ठीक आहे. आता त्यामध्ये बघा त्या संदर्भात अपडेट समोर आलेले आहेत. त्यापैकी बघा जवळपास 18,38,000 घरकुलांना मंजुरी दिली अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये दिली. तसेच ते म्हणाले की 14,71,000 लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत, म्हणजे मिळणार आहेत. पहिल्या हप्त्यासाठी 2200 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे. म्हणजे जवळपास बघा पहिल्या हप्त्यासाठी 14,71,000 लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा एकूण जे तुम्हाला आता घरकुल योजनेमध्ये पैसे मिळणार आहेत, म्हणजे घर बांधण्यासाठी हे पैसे 2,10,000 रुपये मिळणार आहेत, अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व माहिती दिलेली आहे. आतापर्यंत एकूण खर्च किती झाला, त्यानंतर पुढच्या महिन्यांसाठी तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जो तुम्हाला 8 हप्ते मिळाले याच्यामध्ये 33,232 कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. आणि या ठिकाणी बघा सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे आणि ही मोठी अपडेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. बघा त्यांनी स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की नवीन तरतूद करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी, ती आहे 36,000 कोटी रुपयांची. म्हणजे बघा 2025-26 वर्षामध्ये 36,000 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत, अशी या ठिकाणी थोडक्यात अपडेट आहे. आणि एवढे पैसे तुम्हाला मिळणार आहे. याच्यावरून ही गोष्ट या ठिकाणी कन्फर्म झालेली आहे. लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा तुम्हाला कायम मिळत राहणार आहे. ही योजना बंद होणार नाहीये. त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. आता आपण 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार? बघा अनेक महिलांचा एकच प्रश्न आहे की आम्हाला 2100 कधी मिळणार? तर बघा काल अर्थसंकल्प घोषित झाला 10 तारखेला, परंतु या अर्थसंकल्पामध्ये 2100 बाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये किंवा कोणतेही भाष्य करण्यात आलेलं नाहीये. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अपडेट दिलेली आहे की 2100 कधी देणार. ठीक आहे, ते तुम्हाला माहिती आता व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. बघा अनेक महिलांना वाट पाहत होत्या, कारण की बघा दिवाळीच्या वेळेस निवडणुकीच्या अगोदर बघा ज्यावेळेस महिलांना 1,500 रुपये मिळालेले होते दर महिन्याला, त्यावेळेस निवडणुकी दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब होते. त्यांनी त्यावेळेस घोषणा केली होती की 1,500 ऐवजी आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये करू, दर महिन्याला 2100 रुपये देऊ. आता सध्या तरी बघा अशी अपडेट येत होती किंवा सर्व बहिणींना किंवा सर्वांना असे वाटत होते की अर्थसंकल्पामध्ये 2100 बाबत घोषणा होईल, परंतु त्या संदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाहीये. त्यामुळे सध्या मिळालेल्या अपडेटनुसार आत्ताच्या सध्या तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाहीत. आता 2100 रुपये कधी मिळतील याविषयी अपडेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे. तर ती अपडेट आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की त्यांना ज्यावेळेस विचारलं की 2100 रुपये काय झालं, कधी मिळणार, तर बघा नीट बॅलन्स तयार करून बघा मुख्यमंत्री म्हणाले नीट बॅलन्स तयार करून 2100 घोषित करू, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणाले ज्यावेळी 2100 रुपये देण्याची घोषणा करू त्याच वेळी आम्ही ते देऊ, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे समजा त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 1 महिना आधी सांगू की बाबा पुढच्या महिन्यापासून आम्ही 2100 रुपये चालू करत आहोत, अशी आम्ही घोषणा करू, ज्यावेळेस करू त्यावेळेस, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा सध्या तरी लाडक्या बहिणींना 1,500 रुपयेच मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला पुढचा जो हप्ता येणार आहे, चालूचा मार्चचा हप्ता हाही 1,500 येणार, एप्रिलचा हप्ता सुद्धा तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहे. ही सध्या अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत. सर्वाधिक निधी कोणत्या विभागाला मिळालेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. महिला व बाल विकास विभागाला 31,960 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. ऊर्जा विभागाला 21,534 कोटी रुपयांचा निधी, सार्वजनिक बांधकाम रस्ते 19,000 कोटी रुपयांचा निधी, जलसंपदा विभागासाठी 15,000 कोटींचा निधी, ग्रामविकास विभागासाठी 11,480 कोटी रुपयांचा निधी, नगर विकास, सर्व विभाग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणकोणत्या विभागासाठी किती निधी मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. काल अर्थसंकल्प सादर करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कविता सादर करत कृतज्ञता व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर बघा ते म्हणाले, त्यांनी कविता सादर केली की लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, 12 कोटी प्रियजनांना मान्य झालो, विकासाची कामे केली म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो, अशी कविता त्यांनी सादर करत कृतज्ञता लाडक्या बहिणींची व्यक्त केलेली आहे. ठीक आहे. त्यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, 36,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे व लाडक्या बहिणींना हा लाभ कायम मिळणार आहे. बघा आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते तुम्हाला 2 टप्प्यात मिळणार आहे. पहिला टप्पा होता फेब्रुवारीच्या 1,500चा, तो तुम्हाला जमा झालाय. आता दुसरा टप्पा असणार आहे मार्चच्या 1,500 रुपयाचा.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 मार्च ते 12 मार्च या दरम्यान दोन्ही टप्प्याचे पैसे तुम्हाला जमा होणार आहेत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. ठीक आहे, अशी अपडेट समोर आलेली आहे. आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम एक्झॅक्टली काय म्हणाल्या होत्या आपण त्याविषयी माहिती पाहूया. त्यांनी ही माहिती ट्विट करून दिली होती. तर बघा, पैसे वाटपची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिली होती. त्यामुळे बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला 12 मार्च पर्यंत जमा होऊन जातील.